महाराष्ट्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूजला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपले लोकांची मागणी होती, आपली जी कर थकबाकी आहे या वर्षामध्ये सुरुवातीला आपण अभय योजना लागू केली होती, पण तेव्हा आपले पाण्याचे जे बिल होते त्यांचं वाटप झालं नव्हता, म्हणून एक विशेष बाब म्हणून आपण मार्चमध्ये अभय योजना लागू करतोय। परवा आपली लोक अदालत आहे आणि लोक अदालतपासून या योजनेचा लाभ सुरू होईल। या मार्च एंडपर्यंत स्कीम राहणार आहे आणि सर्व प्रकारचे जे आपले प्रॉपर्टी टॅक्स आहे आणि पाणी बिल आहे यांना ही स्कीम लागू राहणार आणि आज याचा आदेश आमच्या कार्यालयाकडनं काढला जाईल आणि आपल्यालाही त्याचा प्रेस नोट दिला जाईल। पाणीपट्टी वसुलीमध्ये आज रोजी आपली पर्सेंटेज थोडी कमी असल्याने पाणीपट्टी वसुली वाढवण्याच्या दृष्टीने आपले बिल वाटप वेळेवर झाले पाहिजे आणि मग त्या वसुलीसाठी जो पाठपुरावा लागतो तो व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे। या अनुषंगाने आपण काही पावलं उचललेली आहे। नक्की या अभय योजनेमुळे पाणीपट्टी आणि कर वसुलीला लाभ मिळेलच, सोबतच पुढच्या वर्षीचा प्लॅनिंग आम्ही याचा सुरुवातीपासूनच करू आणि जे अनधिकृतपणे पाणी कनेक्शन्स आहेत त्याच्यावर या अनुषंगाने आम्ही कारवाई करू, जेणेकरून जे अधिकृतरित्या पाणी घेणारे आहेत त्यांना व्यवस्थित पाणीही मिळेल आणि आमची वसुलीही वाढेल।